प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की पंत गुजरात महाराज स्वराज्यात सर्व कुशल मंगल होय महाराज. मग आज ही सभा भरवण्याचे प्रयोजन काय महाराज? मी आपला महसूल मंत्री असल्याने या राज्यात महसूल गोळा करण्याचे प्रयोजन केले आहे महाराज. यात काय अडचण आहे महाराज, आपल्या शेतकऱ्यांमध्ये जमिनीच्या मालकी हक्कावरून जमिनीच्या वाटावरून आपापसात वाद तयार होतात. ते त्यात सुधारणा करून जमिनीचे नकाशे अधिकार लेखी सभापात अनावयास वाटते महाराज. संकल्पना आहे पंत रयतेच्या हिताची कल्पना कामाला लागा. जशी आपल्या आज्ञा महाराज. बोला देवा टाका. आज्ञेप्रमाणे कामगिरी बजावली महाराज. आम्ही तुमच्या कामगिरीवर खुश झालो पंत. तुमच्या सन्मानार्थ आम्ही या स्वराज्यात आज रोजी आणेवारी हा शब्द रूढ करीत आहोत. तर छत्रपतींनी सुरू केलेली आणेवारीची पद्धत हळूहळू सातबारावर आली आणि या छत्रपतींमुळे आपल्याला आपला आजचा भूमी अभिलेख टेक्नॉलॉजीनुसार शास्त्रोक्त पद्धतीने त्रिकोणमितीय पद्धतीने भारताच्या मोदीची सुरुवात झाली. मेजर जेम्स रेनेल यांच्या कालखंडात. तर त्यांना आपण फादर ऑफ इंडियन सर्वे म्हणून ओळखतो. तर मेजर जेम्स रेनेल यांचं आपण काय स्वागत करतो. भारताची मोजणी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आपण ज्या माउंट एव्हरेस्टला ज्या नावाने ओळखतो ते माउंट एव्हरेस्ट सर करणारे मोजणारे होते सर जॉर्ज एव्हरेस्ट. सर जॉर्ज एव्हरेस्ट पण आपल्यामध्ये पदार्पलेले आहेत. त्याचप्रमाणे कॉलिन मॅकॉन्झी हे सुद्धा ब्रिटिश कालीन मोजणी प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग होते. त्यांनी या मोजणी प्रक्रियेत महत्त्वाची कामगिरी करून पूर्ण बंगालसहित पूर्ण भारत मोजून काढला. तर आजही हे सर्वे जनरल ऑफ इंडिया हे भारतामध्ये कायम आहे. 2023 पासून हितेश कुमार मागवाना या पदावर कार्यरत आहे.
मंत्रिशाही माझी मी भारताची पूर्ण मोजणी केली. मला अजून तांत्रिक वेतन श्रेणी लागू झाली नाही.